तुम्ही बघू शकता आम्ही जस्ट आता नैनितालला व्ह्यू पॉइंटला थांबलेलो आहोत. खूप छान असा नजारा इकडे आहे. कैची धामला जाता जाता मध्येच हा एक व्ह्यू पॉइंट लागलेला आहे. खूप सुंदर असा व्ह्यू इथून दिसत आहे. आणि आमच्या बरोबर कुसुम मावशी पण बोटिंग करणार आहेत. आधीला तो बोटिंग करणार आहे का? आधीला बोटिंग करणार आहे. मावशीला सगळ्या गोष्टी करायची खूप इच्छा आहे. मावशी खूप एनर्जेटिक आहे आमची. वाव, मी कुठे आलो आहोत? भीमतालला. भीमतालला आम्ही बोटिंग करत आहोत आणि आधी मजा येते. वाव, मजा येते. अमित खूप घाबरत आहे. मावशी तिकडे गेलीये. वाव, मावशी, अंकिता आणि बंटी भाऊ बसलेले आहेत आमच्या बरोबर. हाय, तुम्हाला कसं वाटतं बसून? वाव, आणि आम्हीच नुसतं घाबरतो. डेंजर डेंजर. हॅलो अमित, तुला कसं वाटतंय नैनिताल मध्ये येऊन? नैनिताल मध्ये नाही, आपण भीमताल मध्ये. भीमताल खूप सुंदर आहे. नैनिताल मध्ये खूप रश आहे आणि ट्रॅफिक पण खूप जास्त आहे. तर आम्ही आता भीमतालच्या लेकला आलो आहोत.
इतकं इतकं सुंदर आहे. आणि अधिरा कुठे? अधिरा माझी अधिरा, तुला कसं वाटतंय ग? मस्त वाटतंय. तुला मुंबईला जायचंय? हा कॅफे आहे पाण्याच्या मनोमध अगदी. चार्जेस आहे 150 रुपये. इधर का ज्यादा अधिरा नैनीताल का अधिरा ज्यादा, नैनीताल ज्यादा है. वाव किती छान आहे. बापरे. मस्त आहे ना तू. ती आजी कुठे गेली ना? आत्तू कुठे गेले? पाठीमागे आहेत ते. ओके हा त्या पाठच्या बोट मध्ये आहे अधिराची आत्तू आणि ऐसा जिम जमा हुआ. कमल आजी. हा कमल आजी नाही, कुसुम आजी आहे. कमल आजी कुठे गेली ग? कुठे गेली अधिरा? अधिरा काय दिसलं ग तुला तिकडे? तू हलू नकोस अधिरा, आपण बोट मध्ये आहोत. किती छान छान ढग आहेत तिकडे. वाव मस्त. अधिरा माझी आता बोटिंग करून जात आहे हळूहळू. बाबू वाव. चल मी आई हात पकडतो. चल मज्जा आली. अधिरा स्ट्रॉंग आहे माझी. कशाला ओरडते तू? अजून बसायचं तुला? अधिरा कसं वाटलं? थांबा बाबांना पण सांगूया. वाव मस्त मज्जा आली खूप. जस्ट आम्ही आता भिंताल वरून मोहरा गाव क्रॉस करून निघत आहोत. छान असा पाऊस झालाय आणि लगेच ऊन आलाय. किती सुंदर सिटी आहे. वाव. आमची गाडी थोडी गरम झाली आहे म्हणून गाडी थंड करायला ठेवलाय. एक 10 मिनिटाचा ब्रेक घेतलाय. पाऊस पडल्यामुळे थंड, खूप जास्त थंड आहे. अधिराणी ना गारटली आहे. अमित आणि बंटी भाऊ इथे चहा प्यायला उभे आहेत. अधिरा झोपलेली आहे. अधिराला फार थंडी वाजते. बंटी भाऊ तुला थंडी वाजते? खूप जास्त थंडी वाजते. डोळ्यात जातोय तो खूप. जस्ट अधिरा मका खात आहे. अधिरा कसा कौन है? कसा कौन है अधिरा? मस्त आहे. मका फायनली भाजून झाला आणि मी मका खात आहे. मस्त थंडी आहे आणि गरम गरम मका खात आहोत. तोंडातून मस्त वाफ येते. आणि अधिराला पण मका पाहिजे. हा बाबू घे तू पण खा. तुला पकडायचं आहे? हा घे पकड. बंटी भाऊ आणि अमितचा चहा पिऊन झाला आहे आणि आता नेक्स्ट प्लॅनिंग करतोय. ड्रायव्हर पण आहे बरोबर. आता आम्ही नैना देवी टेम्पलला आलो आहोत. मला पण थंडी लागते आणि अधिराला खूप थंडी वाजते. अधिरा चालतच नाहीये. जस्ट आता एंट्री केली आहे. हा तल्लीताल लेक आहे. आम्ही पाहून आलो तो भीमताल लेक होता. आता हा तल्लीताल लेक आहे. पाऊस पडल्यामुळे थंडी खूप आहे. महर्षी वाल्मिकी पार्क. आणि अधिराला खूप थंडी वाजते. तिने खिशात हात टाकलेत पण तरी पण तिला चालायला येत नाहीये. चल अधिरा. छान असा व्ह्यू आहे. वाव किती मस्त आहे ना अधिरा. हो
पाऊस पडल्यामुळे ग्राउंडवरती पाणी आहे. हे अमर उजाला ग्राउंड आहे. खूप प्रकारचे इकडे स्पोर्ट्स होतात. दिसायला तर हे फुटबॉलचं असं मोठं ग्राउंड आहे. खूप असं आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण आहे. थंडी तर खूप आहे. आणि हा गुरुद्वारा आहे बाजूलाच, तल्लीतलच्या बाजूला, लेकच्या बाजूलाच गुरुद्वारा आहे. आणि संध्याकाळचा वेळ असल्यामुळे इकडे खूप गर्दी आहे. संध्याकाळच्या ठिकाणी खूप जण इकडे नैना मंदिर बघायला येतात. आणि हा जो पॉईंट आहे हा नैनी झील या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे. आजूबाजूला शॉपिंगचे फार दुकान आहेत. आणि आम्ही कधीराला घेऊन नैनादेवी मंदिरमध्ये प्रवेश करतो आहे, कारण अधीरा खूप थकलेली आहे बोटिंग करून. हे एंट्रन्स बघू शकता. आजूबाजूला किती गर्दी आहे. थोडंसं अंधार झालं ना की लाईटिंग केली आहे. ती लाईटिंग अजून छान दिसेल. नैनादेवी टेम्पलमध्येच एंट्रन्स केल्यावरती समोरच हनुमानांचं मोठं मंदिर आहे, हनुमान मंदिर. इकडे दर्शन घेऊन लोक नैना मंदिरला दर्शन घ्यायला जातात. आणि हे ना लेकच्या बाजूलाच आहे, तर इतकं सुंदर असं वातावरण इकडे आहे. खूप अशी गर्दी आहे. बसायला चेअर्स टाकलेल्या आहेत. मंदिराच्या आतमध्ये एक असं भजन चालू आहे. खूप जण, खूप बायका खुर्च्यांवरती बसून ऐकत आहेत. तुम्ही पाहू शकता. कुठले बाबा का गुरुजी आहेत तिथे, त्यांचं भजन ऐकायला बसलेले आहेत लेकच्या बाजूला. छान असं वातावरण आणि सगळे भक्ती करत आहेत. रात्रीच्या जेवणासाठी आम्ही जस्ट बाहेर आलेलो आहोत. आणि इकडे एक अशी गल्ली आहे, इथे फक्त चिकन चिकन चिकन. आम्हीच विचार करतोय इकडे घेऊ का तिकडे घेऊ. आता हा चिकन कबाब रोल बनवत आहे. समथिंग न्यू. रुमाली रोटी आहे, त्याच्यामध्ये तो आता काय टाकतो रे बाबा. ओनियन, कांदा टाकलेला आहे, ग्रीन चटणी. काय फास्ट सर्व्हिस आहे यांची. वाव. चिकन कबाब.